पाकिस्तानने LOC वरती रात्रभर तुफान मारा केलेला आहे। गणेश, या संदर्भामध्ये तुमच्याकडून अपडेट जाणून घ्यायची आहे, कारण नागरी वस्त्यांना पाकिस्तान वारंवार लक्ष्य करतोय आणि तोफांच्या माऱ्यामध्ये कुपवाड्यामधली काही घरं सुद्धा घरांना नुकसान पोहोचलेलं आहे। हो यामिनी, जवळपास 26 जागांवरती काल ड्रोन अटॅक झाले, ज्यामध्ये नॉर्थ काश्मीर बारामुल्ला पासून ते जैसलमेर पर्यंत, राजस्थान, पंजाब पर्यंत हे ड्रोन अटॅक झाले होते। आणि सांबामध्ये काही घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तिथं सिव्हिलियन्स टार्गेट झालेले आहेत। काल आम्ही उरीमध्ये पाहिलं, उरीच्या गरकोटमध्ये एक सिव्हिलियन जखमी झालेला आहे। बारामुल्लामध्ये जे हाजीबल सेक्टर तिथे झालंय। इतकंच नव्हे तर LOCच्या आत येऊन पाकिस्तानकडनं प्रयत्न झाला, पण आपण सगळे प्रयत्न न्यूट्रलाइज केलेले आहेत। त्यांना कोणताही यश मिळालेलं नाहीये। त्यांनी सगळे प्रयत्न केले, उलट आपण काउंटर अटॅक करत LOC मधून पाकिस्तानचे अनेक पोस्ट डिस्ट्रॉय केलेले आहेत। त्यांच्या एअर बेस, मिलिटरी बेस इस्लामाबाद, लाहोर इथं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात रनवे त्यांचे एअर बेसचे आपण डिस्ट्रॉय केलेले आहेत, कारण आपण भारताकडनं कधीच सुरुवात झाली नाही। मी काल बारामुल्लामध्ये होतो, मी बारामुल्लामध्ये पाहिलं की ड्रोन उडवल्यानंतर किंवा ड्रोन आपल्या पेरिफेरीमध्ये येताना पाहिल्यानंतरच आपण एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह केली आणि त्यानंतर आपल्याकडनं काउंटर फायर केले गेले, आपल्याकडनं काउंटर शेलिंग केली गेली। म्हणून आपण प्रोव्होकेशन नाही करत आहे, आपण ह्याला एस्केलेट करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, पण पाकिस्तान सिव्हिलियन एरियाजला टार्गेट करतंय आणि यासाठीच आपल्याकडनं हे काउंटर अटॅक आहे आणि या काउंटर अटॅक मध्ये मोठं नुकसान पाकिस्तानचंच होत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।